Good morning, students. Today we are starting with next point, that is spherical mirrors. In that spherical mirrors, firstly we are studying about what is meant by spherical mirrors. In that first point is observe and discuss. याच्यामध्ये आपल्याला एक छान त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे की आपण जेव्हा आपल्याकडे मेळा येतो किंवा जत्रा येते तिथे लाफिंग चेंबर नावाचा एक प्रकार असतो, ज्याला आपण मराठीमध्ये हास्यघर असं म्हणतो. तर त्या हास्यघरमध्ये तुम्ही जर गेला असाल तर तिथे तुम्हाला अशा पद्धतीने वेगवेगळ्या आकाराचे आरसे दिसतात आणि त्या वेगवेगळ्या प्रकारच्या आरशांमध्ये जेव्हा तुम्ही स्वतःला पाहता तेव्हा तुमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या डिस्टॉर्टेड इमेजेस ह्या पाहायला मिळतात. म्हणजे त्यामध्ये काही इमेजेसमध्ये किंवा काही मिरर्समध्ये तुम्ही जाडे दिसता, बुटके दिसता, काही इमेजेसमध्ये तुम्ही एकदम उंच दिसता, काही इमेजेसमध्ये तुमचा चेहरा वेडा वाकडा दिसतो आणि ते पाहून तुम्हाला भरपूर हसायला येतं, म्हणून त्याला हास्यघर किंवा लाफिंग चेंबर असं म्हटलं जातं. तर आता हे का होतं, तर त्याचंच उत्तर आहे आपलं स्पेरिकल मिरर्स. आपण नेहमी घरामध्ये जो आरसा पाहतो त्या आरशामध्ये आपल्याला ॲज इट इज आपली प्रतिमा पाहायला मिळते, बिकॉज दॅट मिरर इज प्लेन मिरर. बट वेन वी आर स्टडिंग इन और वेन वी आर सीइंग आवर इमेज in spherical mirror, we can see the distorted image or different image from our size, our shape, and that is the main concept of spherical mirror. So in the try this we are studying how the spherical mirror is formed. For that you are getting the one experiment. Here is a rubber ball, and from that rubber ball we are cutting a small piece of rubber ball, and that small piece, which is a B piece, is said to be as like a spherical mirror. So it is a part of sphere, glass sphere, which is containing the cutted part of that glass sphere, and that is said to be as a spherical mirror. In the plane mirror, as we are coating the one side of the mirror by aluminum or silver, in the same way the spherical mirror is also covered by the aluminum or silver, and by that it is getting the reflecting surface. So there are the two types of mirrors, which side we can color or which side is said to be as a reflected. By that the two types of spherical mirrors are formed, concave mirror and convex mirror. So the concave mirror is if the inner surface of spherical mirror is reflecting. When we are studying or when we are saying the inner surface is reflecting, that is means the outer surface is colored. जेव्हा आपण असं म्हणतो की आपला आतला जो भाग आहे तो रिफ्लेक्टिंग आहे, तर त्यावेळेला बाहेरच्या भागाने आपण कलरिंग केलेलं आहे, त्याला कोटिंग केलेलं आहे. इट इज कॉल्ड कॉन्केव्ह मिरर, अँड कॉन्व्हेक्स मिरर इज एक्झॅक्टली अपोजिट. इन दॅट the outer surface of the spherical mirror is reflecting. That means the inner part of the mirror is coating by silver or aluminum. So the two mirrors, concave and convex mirror. So next to that we are studying some terms related to the spherical mirrors. जेव्हा आपण स्पेरिकल मिरर्सचा स्टडी करतो तेव्हा स्पेरिकल मिररशी रिलेटेड काही टर्म्स ज्या आहेत त्या आपल्याला स्टडी करायच्या आहेत किंवा पाहायच्या आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली टर्म आहे ती आहे पोल. आता इथे या डायग्रॅममध्ये तुम्हाला या सगळ्या टर्म ज्या आहेत त्या मी एक्सप्लेन करणार आहे. सगळ्यात पहिलं पोल इज अ पार्ट ऑफ स्पेरिकल मिरर ऑर द सेंटर ऑफ अ स्पेरिकल मिरर. आता इथं हा तुम्हाला स्पेरिकल मिरर दाखवलेला आहे. समजा हा स्पेरिकल मिरर 6 सेंटीमीटरचा आहे, तर त्याचा सेंटर जो आहे पोल आहे तो किती असणार आहे, 3 सेंटीमीटरवरती असणार आहे. सो पोल इज अ सेंटर ऑफ द स्पेरिकल मिरर. सेकंडली सेंटर ऑफ कर्वेचर. आता सेंटर ऑफ कर्वेचर इथं तुम्हाला कॅपिटल सीने दाखवलेला आहे. द स्पेरिकल मिरर इज अ पार्ट ऑफ स्पियर, अँड दॅट स्पियर हॅविंग द सेंटर, अँड दॅट सेंटर इज सेड टू बी ॲज अ सेंटर ऑफ कर्वेचर. तो स्पेरिकल मिरर ज्या स्पियरचा पार्ट आहे त्या स्पियरचा सेंटर म्हणजे त्या स्पेरिकल मिररचा सेंटर ऑफ कर्वेचर आहे. त्यानंतर रेडियस ऑफ कर्वेचर. द डिस्टन्स
between C and P, that is the distance from center of curvature to pole or any part of the spherical mirror, it is said to be as a radius. वर्तुळाची जशी त्रिज्या असते जी आपण केंद्रापासून ते परिघापर्यंत मोजतो तशा पद्धतीने ही रेडियस ऑफ कर्वेचर आहे. त्यानंतर प्रिन्सिपल ॲक्सिस. आता प्रिन्सिपल ॲक्सिस काय आहे तर हा व्यास आहे. पोलपासून निघणारी सेंटर ऑफ कर्वेचरपर्यंत जाणारी सरळ रेषा ज्याला प्रिन्सिपल ॲक्सिस असं म्हटलं जातं. पीपासून एमपर्यंत असा तो प्रिन्सिपल ॲक्सिस तुम्हाला इथे दाखवलेला आहे. त्यानंतर प्रिन्सिपल फोकस. तर प्रिन्सिपल फोकस हा काय पॉईंट आहे, जेव्हा एखादी स्पेरिकल मिरर आहे त्याच्यावरती लाईट पडतो, दॅट लाईट इन्सिडेंट रेज आर पॅरलल and after that incident rays are meeting at a point and getting a pointed image or clear image, that point is called focus. ज्यावेळेला या वक्रीय आरशावरती किंवा गोलीय आरशावरती प्रकाश किरण पडतात आणि ते प्रकाश किरण ज्या ठिकाणी एकवटतात, सगळे एकत्र येतात, त्याला प्रिन्सिपल फोकस असं म्हटलं जातं, विच इज डिनोटेड बाय कॅपिटल F. फोकल लेंथ, द डिस्टन्स बिटवीन P अँड F. पोलपासून फोकसपर्यंत असणारी जे अंतर आहे त्याला फोकल लेंथ असं म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट आहे ड्रॉइंग द रिफ्लेक्टेड रेज. आता हे रिफ्लेक्टेड रेज कशा पद्धतीने ड्रॉ करायचे ते त्यांनी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. इन्सिडेंट रे AQ दाखवलेला आहे आणि रिफ्लेक्टेड रे जो आहे तो QB याने दाखवलेला आहे. कशा पद्धतीने त्याचं ड्रॉइंग केलं तर ते सांगितलेलं आहे. याच्यामध्ये रूल्स आहेत, ते रूल्स आपण पाहूया. देर आर द 3 रूल्स रिगार्डिंग विथ द रे डायग्राम अबाउट द स्पेरिकल मिरर्स. फर्स्ट रूल, इफ an incident ray is parallel to the principal axis, then the reflected ray passes through the principal focus. जो येणारा किरण आहे, जो ब्ल्यू कलरने तुम्हाला इथे दाखवलेला आहे, इन्सिडेंट रे, हा जर प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असेल तर रिफ्लेक्टेड रे जो आहे तो फोकसमधनं जातो. रिफ्लेक्टेड रे इज गोईंग थ्रू द फोकस. सेकंडली, रूल नंबर 2, एक्झॅक्टली अपोजिट टू द रूल नंबर 1. इफ इन्सिडेंट रे इज पासिंग थ्रू द फोकस, जर इन्सिडेंट रे फोकसमधनं गेला, देन रिफ्लेक्टेड रे इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. तर तो रिफ्लेक्टेड रे आहे तो प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असतो. आणि थर्ड रूल, इफ द इन्सिडेंट रे इज पासिंग थ्रू द सेंटर ऑफ कर्वेचर, देन इट इज गोईंग बॅक ऑर ट्रेसेस द सेम पाथ. तो त्याच मार्गाने तसाच्या तसा परत फिरतो. तर असे 3 रूल्स याच्याशी रिलेटेड तुम्हाला दिलेले आहेत. त्यानंतर आता इमेजेस फॉर्म बाय द कॉन्केव्ह मिरर. कॉन्केव्ह मिररकडनं तयार होणारे जे इमेजेस आहेत याचा आपल्याला एक्सपेरिमेंट आहे. त्या एक्सपेरिमेंटचं आपण जेव्हा आपलं रेग्युलर स्कूल सुरू होईल तेव्हा आपण ते एक्सपेरिमेंट करणार आहोत. आता इथे तुम्हाला फक्त त्याचं जे इन्फॉर्मेशन आहे ती पाहायची आहे. इथे तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे. या चार्टमध्ये तुम्हाला कोणत्या ठिकाणी आपण ऑब्जेक्ट ठेवलं, पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट आपण ठरवायचे. पोझिशन ऑफ इमेज जी आहे ती आपल्याला त्यानुसार मिळणार आहे. त्यानंतर नेचर ऑफ इमेज कशा पद्धतीने असेल. इरेक्ट म्हणजे सरळ उभी प्रतिमा, इन्व्हर्टेड म्हणजे उलटी प्रतिमा, रिअल आणि व्हर्च्युअल, वास्तव आणि आभासी, अशा 2 प्रकारच्या प्रतिमा आहेत. आणि प्रतिमेची साईज, आता जेव्हा आपण स्पेरिकल मिरर म्हणतो तेव्हा तुम्हाला वेगवेगळ्या साईजच्या प्रतिमा मिळणार आहेत. कधी ती मोठी मिळणार आहे, कधी लहान मिळणार आहे, सगळ्या प्रकारच्या प्रतिमा. तर त्याचा हा चार्ट तुम्हाला इथे दिलेला आहे. त्यानंतर इमेज फॉर्म बाय अ कॉन्केव्ह मिरर हे तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्सबद्दल आपल्याला जास्त डिटेलिंग दिलेलं नाही. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे डायव्हर्जन्स अँड कॉन्व्हर्जन्स. आता डायव्हर्जन्स आणि कॉन्व्हर्जन्स हा समजण्यासाठी तुम्हाला एक सोपा
प्रयोग त्यांनी इथं दाखवलेला आहे. कॉन्व्हर्जन्स म्हणजे एकत्रीकरण आणि डायव्हर्जन्स म्हणजे विखुरणे, एकवटणे आणि विखुरणे असे 2 प्रकार त्यांनी दाखवलेले आहेत. मॅचस्टिक्स आहेत, त्या मॅचस्टिक्सच्या सहाय्याने तुम्हाला कॉन्व्हर्जन्स हा दाखवलेला आहे. जे गूल असतो, पुढं जो पेटणारा भाग असतो काडीपेटीचा, तो जर आपण सगळे एकत्र ठेवले तर त्याला कॉन्व्हर्जन्स म्हणतो आणि जर लांब लांब ठेवले तर त्याला डायव्हर्जन्स म्हणतो. तर याच्यामध्ये कॉन्केव्ह मिरर जे आहे त्याला कॉन्व्हर्जिंग मिरर म्हणतात आणि डायव्हर्जन जे आहे ते कॉन्व्हेक्स मिररमध्ये पाहायला मिळतं. तर कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स याच्यामध्ये कॉन्व्हर्जन्स आणि डायव्हर्जन्स तुम्हाला इथे रे डायग्रामच्या साहाय्याने दाखवलेला आहे. ही कॉन्केव्ह मिरर आहे. बघा ब्ल्यू कलरने तुम्हाला इन्सिडेंट रे दाखवलेले आहेत. आफ्टर इन्सिडेंट रे आर रिफ्लेक्टिंग, दे आर कलेक्टिंग at a single point and that is said to be as a focus, and therefore that is called convergence. And in the convex mirror the incident ray are always parallel, they are diverted in all directions. The red colored rays are showing the reflecting rays and they are diverged, and therefore they are called diverging mirror. तर कॉन्व्हर्जिंग आणि डायव्हर्जिंग अशा दोन्ही प्रकारच्या मिरर्स तुम्हाला सांगितलेत. आता कोणती मिरर आहे त्यानुसार त्याचे युजेस तुम्हाला इथे दिलेत. युजेस ऑफ कॉन्केव्ह अँड कॉन्व्हेक्स मिरर. त्याच्यामध्ये कॉन्केव्ह मिररचे युजेस आहेत ते भरपूर आहेत. बार्बर शॉप, डेंटल हॉस्पिटल्स ज्याच्यामध्ये तुम्हाला मॅग्निफाईड इमेज लागते, मोठ्या प्रमाणावरती एखादी वस्तू आपल्याला मोठी करून पाहायची असते. उदाहरणार्थ दाढी करताना दाढीचे केस व्यवस्थित निघाले का नाहीत हे आपल्याला व्यवस्थित जर पाहायचं असेल तर बार्बर शॉपमध्ये हा कॉन्केव्ह मिरर वापरतात. डेंटल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर जेव्हा आपल्या दाताची तपासणी करतात त्यावेळेला तो दात मोठा करून पाहण्यासाठी किंवा तो किती त्याला इनॅमल आहे, किती त्याला किडलेला आहे, ती कीड कितपत पसरलेली आहे हे व्यवस्थित पाहण्यासाठी डेंटल हॉस्पिटलमध्ये सुद्धा या कॉन्केव्ह मिररचा वापर केला जातो. त्यानंतर टॉर्च आणि गाड्यांचे हेडलाईट्स याच्यामध्ये छोटासा लाईट असतो पण गाडीचा हेडलाईट हा फार मोठ्या पद्धतीने पडतो किंवा मोठ्या प्रमाणात पडतो. किंवा टॉर्च जर तुम्ही बघितलं तर त्याचा बल्ब एकदम छोटा असतो पण त्या बल्बच्या मागे जो एक रिफ्लेक्टिंग सरफेस असतो तो कॉन्केव्ह पार्टमध्ये असतो, जेणेकरून तुम्हाला पॅरलल बीम मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो. फ्लड लाईटचा सुद्धा तसाच यूज आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा यूज आहे तो म्हणजे सोलार डिव्हायसेसमध्ये. सोलार डिव्हायसेसमध्ये सूर्यकिरण एकवटून जर तुम्ही ते भांड्यावरती पाडलेत तर त्या भांड्यामधलं अन्न जे आहे ते शिजू शकतं. इतकी सोलार एनर्जीची पॉवर आहे जी कॉन्केव्ह मिररच्या साहाय्याने कम टुगेदर अँड फॉर्म द फोकस, अँड दॅट फोकस इज यूज फॉर कुकिंग फूड, हीटिंग वॉटर फॉर बाथ. आंघोळीसाठीचं पाणी आहे ते सुद्धा तुम्ही त्याच्याने तापवू शकता. त्यानंतर युजेस ऑफ कॉन्व्हेक्स मिरर. कॉन्व्हेक्स मिररमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साईड मिरर्स जे आहेत, गाडीला जे आरसे असतात ते कॉन्व्हेक्स मिरर असतात, जेणेकरून आपल्याला वागून येणारं वाहन जे आहे ते लगेच दिसेल. बिग कॉन्व्हेक्स मिरर इज फिटेड इन शॉप्स. आता तुम्ही जर हे कॉन्व्हेक्स मिरर आहेत तर आपल्या इथे दापोलीमध्ये अनेक ठिकाणी चौकामध्ये किंवा जिथे कॉर्नर आहे अशा अनेक ठिकाणी असे मोठे मोठे आरसे हॉस्पिटल्सच्या इथे वगैरे तुम्हाला पाहायला मिळतील, जेणेकरून अपघात होणार नाहीत किंवा तुम्हाला एखादं वाहन पुढून येणारं किंवा गल्लीतून येणारं कॉर्नरमधनं येणारं वाहन आधीच दिसेल आणि तुम्ही सावध रीतीने गाडी चालवाल, यासाठी या कॉन्व्हेक्स मिररचा वापर केला जातो. मोठे कॉन्व्हेक्स मिरर आपल्या इथे दापोलीत अनेक ठिकाणी बसवलेले आहेत, ते तुम्ही पाहून येऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे या कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह मिररचे युजेस दिलेले आहेत. त्यानंतर साईन कन्व्हेन्शन्स आहेत. साईन कन्व्हेन्शन्समध्ये त्यांनी तुम्हाला कशा पद्धतीने याची कॅल्क्युलेशन्स केली जातात त्याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे, ती तुम्ही वाचा. आपलं निर्देशक भूमिती जे आहे, ज्याला आपण मॅथ्समध्ये आपण जे शिकतो, तर त्याच्या साहाय्याने सेंटर ग्राफ पेपरवरती आपण जी निर्देशिक भूमिती पाहतो तर त्याच्या साहाय्याने आपण याचा अभ्यास केलेला आहे. लेफ्ट साईड जे आहे ते डिस्टन्स आहेत ते ऑलवेज पॉझिटिव्ह आहेत. राईट साईडचे जे
डिस्टन्स आहेत ते पॉझिटिव्ह आहेत, लेफ्ट साईडचे डिस्टन्स आहेत ते निगेटिव्ह आहेत, अप्पर साईडचे जे डिस्टन्स आहेत ते पॉझिटिव्ह आहेत आणि लोअर साईडचे जे डिस्टन्स आहेत ते निगेटिव्ह आहे. ही राईट साईड आहे, राईट साईड, लेफ्ट साईड, अप्पर साईड अँड डाऊन साईड. तर त्यानुसार ते इमेजेस, हा जो पोल आहे तो पोल ओरिजिन म्हणून मानला जातो, ज्याला आपण 0 लिहितो. त्यानंतर इकडे 1 2 3 4 राईट साईडला, लेफ्ट साईडला -1 -2, अप्पर साईडला +1 2 3 आणि डाऊन साईडला -1 2 3. अशा पद्धतीने हे जे कार्टेशियन सिस्टीम आहे त्याला कार्टेशियन साईन कन्व्हेन्शन असं म्हटलं जातं, ज्याच्या साहाय्याने आपण या सगळ्या मोजमाप जे आहे ते करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे आपला मिरर फॉर्म्युला. आता मिरर फॉर्म्युला कशासाठी यूज केला जातो? द मिरर फॉर्म्युला इज यूज टू कॅल्क्युलेट द डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट, डिस्टन्स ऑफ इमेज अँड फोकल लेंथ. The V is for distance of image, the U is for distance of object, and the F is a focal length, the distance between pole and focus, that is called focal length. So what is a mirror formula? 1 upon V plus 1 upon U is equal to 1 upon F. So by that we can calculate, or solving the examples, we are getting the solved examples here. We can easily understand with the help of the solved examples how we can calculate or how we can use the mirror formula. Also there is a magnification of spherical mirrors, and that is also having the two formulas. First is h2 upon h1, that is the height of image upon height of object, and second the minus v upon u. M is means the magnification is equal to minus v upon u. V is distance of image divided by distance of object. So by that also we are calculating the magnification of any mirror. So by that we are completing this chapter, spherical mirrors. In the next lecture we are starting with the new chapter. Thank you.